नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ए टू झेड पोलीस भरती या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपला विषय आहे प्राचीन व आधुनिक भारताचा जो काही इतिहास राहणार आहे त्याच्यावर हा आपला दुसरा व्हिडिओ राहील. 2 दिवसा अगोदर प्राचीन व आधुनिक भारताचा इतिहास याच्यावर पहिला व्हिडिओ आलेला आहे. त्याच्यामध्ये आपण वैदिक संस्कृती, आर्य लोक, त्याच्यानंतर मौर्य साम्राज्य, ज्या काही तुमच्या प्राचीन संस्कृत्या होत्या, हडप्पा संस्कृती, मोहिंजोदारो जिथे उत्खनन वगैरे झालेलं होतं, त्या गोष्टी पाहिलेल्या आहे. आणि त्याच्यानंतर बौद्ध धर्म, त्याच्यानंतर वर्धमान महावीर यांचा काय राहणार आहे, तुमचा जैन धर्म यांचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. आता जो काही तुमचा दुसरा भाग राहणार आहे, या भागामध्ये आपण जे काही राजघराणे तिथून नंतर म्हणजे मौर्य काळापासून समोरची जे काही राजघराणे राहणार आहे त्यांच्यावर आपण अभ्यास करणार आहोत. जो काही तुमचा व्हिडिओ राहील हा एकदम महत्त्वाचा म्हणा, कारण की ज्या काही बेसिक गोष्टी राहतील त्या मुलांना माहीत राहतात. म्हणजे मी तुम्हाला इथेच प्रूफ करून देतो की हा व्हिडिओ महत्त्वाचा कशासाठी राहणार आहे म्हणून. इथे मी 5 प्रश्न घेतलेले आहे. याच्यातला जो काही पहिला प्रश्न घेतलेला आहे ते दिलाय तुम्हाला, भारताची पहिली महिला शासक कर्ती कोण आहे म्हटलं तर रजिया सुलतान. याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल, कारण की वन लाइनर जे राहते त्या वन लाइनर मध्ये तुम्ही हे पाठच केलेला आहे. मुस्लिम राज्यकर्ती होती रजिया सुलतान, याचं उत्तर तुम्हाला माहित आहे. त्याच्यानंतर मौर्य घराणं जे होतं किंवा मौर्य मौर्य साम्राज्य जे होतं त्याचे संस्थापक कोण म्हटलं तर याचं उत्तर सुद्धा तुम्हाला माहितच आहे बऱ्याच लोकांना, की चंद्रगुप्त मौर्य म्हणून. चंद्रगुप्त मौर्य म्हणून सगळ्यांनाच माहित आहे. हे 2 क्वेश्चन असे मी घेतलेले आहे की जे बेसिक आहे, वन लाइनर मध्ये तुम्ही पाठ केलेले आहे. या क्वेश्चनमुळे माहित आहे का तुमचा रिझल्ट म्हणजे मार्किंग तर वाढणार आहे, पण क्वेश्चन असे नाही की याच्यावर तुमचा रिझल्ट येईल म्हणून. पण जे काही मी 3 खाली क्वेश्चन घेतलेले आहेत ते सुद्धा एक्झाम मध्ये विचारलेले आहे. आता हे क्वेश्चन पहा, याचे उत्तर किती जणांना येते ते इथे समजून घ्या. हिंदू जनतेवर सर्वप्रथम जो काही जिजिया कर लागलेला होता तो जिजिया कर कोणी लावला म्हटलं तर याचं उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही. किंवा जिजिया कर कोणावर लावलेला होता, किती पर्सेंटेज मध्ये लावलेला होता, त्या गोष्टी माहीत राहत नाही. आपण थोडंफार डीप मध्ये जात नाही, वन लाइनर मध्ये जे काही क्वेश्चन राहते ते वन लाइनर मध्ये आपण पाठ करून घेतो. पण जिजिया कर कोणी लावला म्हटलं तर त्याचं उत्तर माहित नाही. तर त्याचं उत्तर दिलंय तुम्हाला फिरोज शाह तुगलक. याचं उत्तर काय राहणार आहे? फिरोज शहा तुगलक हे असं उत्तर राहील. आता हाच क्वेश्चन जर समजून घ्या तुमचा पेपरमध्ये जर रिपीट झाला तर हे तुम्हाला अगोदर माहित नव्हतं किंवा बऱ्याच जणांना माहित असेल, पण जास्त चान्सेस आहे की त्यांना माहित नाही म्हणून. म्हणजे हे असे क्वेश्चन राहणार आहे की हे क्वेश्चन तुमचे एक्झाम मध्ये तुम्हाला काय देणार आहे, रिझल्ट देणार आहे. म्हणून याच्यावर सर्व गोष्टी आपण व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहे, म्हणून हा व्हिडिओ तुमचा काय राहणार आहे, महत्त्वाचा राहणार आहे. त्याच्यानंतर अजिंठा वेरूळ लेणी जे राहणार आहे, वेरूळ येथील जे काही कैलास मंदिर आहे हे कोणाच्या काळात बांधण्यात आले किंवा कोणत्या राज्याच्या काळात बांधण्यात आले असा प्रश्न राहणार आहे. बऱ्याच जणांना माहित असेल किंवा माहित सुद्धा नसू शकते. तर याचं उत्तर राहणार आहे, जो काही राष्ट्रकूट राजघराणं होतं त्याचा जो काही राजा राहणार आहे कृष्णराज पहिला. हे बऱ्याचदा ऐकलं असेल तुम्ही, कृष्णराज पहिला याच्या काळात म्हणजे यांनी काय केलेलं होतं, वेरूळ लेणी येथे जे काही कैलास मंदिर बांधलेले आहे ते काय झालेलं आहे त्यांच्या काळात बांधण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन दिलाय तुम्हाला की अखेरचा जो काही महान हिंदू सम्राट आहे, अखेरचा जो काही महान हिंदू सम्राट आहे असं कोणाला म्हटलं जात होतं, तर याचे उत्तर सुद्धा तुम्हाला माहित नसेल. तर याचं उत्तर राहणार आहे जो काही हर्षवर्धन राजा आहे, हर्षवर्धन. हर्षवर्धन यालाच काय म्हणत होते, अखेरचा महान हिंदू सम्राट. म्हणजे हे 3 क्वेश्चन मी असे घेतलेले आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना यांचे उत्तर माहीत नव्हते किंवा थोडेफार डीप मध्ये होते. वन लाइनर जे काही तुम्ही पाठ करता त्याच्यावर ठीक आहे तुमची स्कोर वाढणार आहे, पण हे खाली असे काही क्वेश्चन दिलेले आहे की ज्याच्यामुळे तुमचा रिझल्ट येणार आहे, तुम्ही इतर विद्यार्थ्यांपेक्षा काय राहणार आहे, 1 गुण समोर राहणार आहे. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम महत्त्वाचा राहणार आहे. सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा. तर या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत म्हटलं तर इथे मौर्य साम्राज्य आपण अगोदरच पाहिलेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर शक राजघराणे, कुशाण राजघराणे, गुप्त राजघराणे, हर्षवर्धन, त्याच्यानंतर यादव जे काही घराणे राहणार आहे, देवगिरीचे यादव ते पाहणार आहोत आपण याच्यामध्ये. गुलाम घराणे, गुलाम घराणेमध्ये आपण हे पाहिलेले आहे की त्याच्यामध्ये आपले काय खिलजी घराणे, खलजी घराणे म्हणतात तुम्ही किंवा तुघलक घराणे म्हणता, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येणार आहे. इथे गुलाममध्ये खलजी, तुघलक, त्याच्यानंतर लोधी घराणे,
सातवाहन घराणे, पाल साम्राज्य म्हणता तुम्ही, महत्वाचं आहे. त्याच्यानंतर राष्ट्रकूट जे काही घराणे राहणार आहे हे सुद्धा कुठे पाहणार आहोत आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे बरेच जे काही राहणार आहे तुमची मुघल साम्राज्य म्हणा. मुघल साम्राज्याची जेव्हा स्थापना झालेली होती त्याच्या अगोदर, म्हणजे मुघल साम्राज्याची स्थापना तुमची इकडे लोधी घराण्याच्या नंतर झालेली आहे. जेव्हा 1526 मध्ये पानिपतचं पहिलं युद्ध झालेलं होतं बाबर आणि कोण, इब्राहिम लोधीमध्ये. तिथून बाबरनं म्हणजे समजून घ्या तुमचं मुघल साम्राज्याची काय केलेली आहे, स्थापना केलेली आहे. म्हणजे मुघल साम्राज्याच्या अगोदर म्हणा जे काही राजघराणे होते ते सगळे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला इथून नंतर जे काही मी व्हिडिओ अपलोड करणार आहे ते सगळे काय करणार आहे तुम्हाला मिळून जातील. तर व्हिडिओला सुरुवात करू आपण. इथे हे क्वेश्चन दिलेले होते. आता इथे पहा, जे काही मौर्य साम्राज्य आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. मौर्य साम्राज्यानंतर जे काही परकीय सत्ता भारतामध्ये आल्या आहे, परकीय म्हणजे भारताबाहेर जे काही विदेशी लोक आलेले होते त्यांचा एक ग्रुप बनवलेला आहे आपण. आणि मौर्य साम्राज्यानंतर जे भारतातल्या आतमध्ये जे काही समजून घ्या सत्ता स्थापन झालेल्या होत्या किंवा ज्यांनी राज्य वगैरे केले त्यांचं काय केलं आपण, दुसरा ग्रुप बनवलेला आहे. व्यवस्थित जी काही माहिती दिली आहे तुम्हाला, व्यवस्थित चांगली नोट्स बनवा, सर्वच्या सर्व इम्पॉर्टंट आहे असं म्हणून. इथे परकीय जर म्हटलं तर भारताबाहेर राहील. मग मौर्यानंतर कोणी भारतावर आक्रमण केलं म्हटलं तर ग्रीक जे काही राहणार आहे यांनी काय केलं होतं, भारतावर काय केलं होतं, आक्रमण केलं होतं. म्हणजे सर्वात अगोदर म्हणा मौर्यानंतर कोणी आक्रमण केलं म्हटलं तर कोण करणार आहे, ग्रीक. ग्रीकमध्ये जो काही मियांडर राहणार आहे, मियांडर यालाच भारतामध्ये मिलिंद असे म्हणतात. मिलिंद म्हणा किंवा मियांडर. याने काय केलेलं, हा ग्रीक राजा होता, इंडो ग्रीक असं म्हणतात. हा ग्रीक राजा होता, याने भारतावर आक्रमण केलेलं होतं. हा पहिली सत्ता म्हणा. त्याच्यानंतर शक राहणार आहे कोण, ग्रीक नंतर भारतावर जे काही आक्रमण करणार आहे ते जर म्हटलं तर कोण राहणार आहे, शक राहणार आहे. याच्यावर जर विचारलं याच्यातला सर्वात प्रसिद्ध राजा वगैरे जर विचारला तर सर्वात प्रसिद्ध राजा राहणार आहे रुद्रदमन. याला पहिला असं म्हटलं जाते, पहिला रुद्रदमन. हे राहणार आहे की मौर्यानंतर भारतावर आक्रमण केले ग्रीक लोकांनी, ग्रीक नंतर शक लोक राहील. आणि शक नंतर जर म्हटलं तर कोण राहणार आहे, कुशाण राहणार आहे. ही एक भटकी जमात होती भारताबाहेरची. आणि शक जे काही विदेशी लोक होते किंवा परकीय सत्ता होती त्यांच्यानंतर भारतावर आक्रमण करणारे हे कुशाण लोक होते, जे काही भटकी जमात वगैरे, लक्षात ठेवा. आणि याच्यातील सर्वात प्रसिद्ध राजा वगैरे जर म्हटलं तर सर्वात प्रसिद्ध राजा कनिष्क होता. तुम्ही बऱ्याचदा नाव ऐकलं असेल, कनिष्क हा सर्वात प्रसिद्ध म्हणा. आणि हा सुद्धा काय होता, सर्वात प्रसिद्ध म्हणा. आता ही झाली परकीय सत्ता. आणि मौर्यानंतर जर विचारलं देशी सत्ता जर विचारलं तर मौर्य तर आपण अगोदरच पाहिले. त्याच्यानंतर शुंग, कण्व आणि त्याच्यानंतर काय राहणार आहे, जे काही गुप्त घराणे वगैरे होते ते काय राहणार आहे, देशी सत्ता. म्हणजे भारतातल्या भारतामध्ये राज्य करणारे इतर जे काही राजघराणे होते त्यांच्यावर आक्रमण करून त्यांचे जे काही साम्राज्य वगैरे होतं ते घेतल्यानंतर हे असे लोक होते की ज्यांनी काय केलेले होते, देशावर काय केलेले होते, सत्ता स्थापन केलेली होती. हे देशी. आणि एक ग्रुप कशाचा बनवलेला आहे आपण, परकीय लोक जे काही होते त्यांचा ग्रुप बनवलेला आहे. समोर जाऊ, जे काही इंडो ग्रीक होते, आताच मी सांगितलेलं आहे की ग्रीक लोकांनी मौर्यानंतर भारतावर आक्रमण केले, काही दिवस राज्य वगैरे केले. तर त्यांच्याबद्दल माहिती दिली आहे की इसवी सन पूर्व दुसरं जे काही शतक होतं तेव्हा ग्रीकांनी भारतावर पहिले आक्रमण केलेले आहे. कधी म्हटलं तर इसवी सन पूर्व जे काही दुसरं शतक राहणार आहे या काळात ग्रीकांनी भारतावर आक्रमण केले. मिनॅन्डर म्हणा किंवा मिॲन्डर म्हणा, याला मिलिंद असे म्हटले जात होते भारतात. हा जो काही इंडो ग्रीक राजा होता याने भारतावर आक्रमण केलेलं आहे, समोर पहिल्या पेजमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आणखी याच्यावर जर तुम्हाला समजा एक्झाम मध्ये क्वेश्चन वगैरे जर विचारतो म्हटलं तर नागार्जुन जो काही होता, नागार्जुनने मिलिंद राजा जो काही इंडो ग्रीकचा राजा होता त्याचे धर्मांतर करून त्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली. म्हणजे जो काही मिलिंद होता याने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्याचं नाव काय पडण्यात आलं, मिलिंद पाडण्यात आलं. आणि त्याला बौद्ध धर्माची दीक्षा कोणी दिली म्हटलं तर नाव लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, कोण दिली आहे, नागार्जुन. हे राहणार आहे इंडो ग्रीक बद्दल. 2-3 सेंटेन्स दिलेले आहे पण तेच काय राहणार आहे तुमचे महत्वाचे राहणार आहे.
तर समोर दिलाय तुम्हाला शक घराणे म्हणा किंवा शक साम्राज्य म्हणा. ग्रीक नंतर शकांनी भारतावर आक्रमण केले. ग्रीक नंतर याच्यातला प्रसिद्ध राजा जर म्हटलं तर पहिला रुद्रदमन. फक्त एवढीच गोष्ट लक्षात ठेवा की शक जे काही साम्राज्य होतं त्यांचा प्रसिद्ध राजा रुद्रदमन, आणि शकांनी ग्रीक नंतर भारतावर आक्रमण केलं. म्हणजे अगोदर ग्रीक येणार आहे, त्याच्यानंतर शक, आणि त्याच्यानंतर कोण येणार आहे, कुशाण येणार आहे. या 3 गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दिलाय तुम्हाला कुशाण. याच्यावर 4-5 चांगले क्वेश्चन दिलेले आहे. कुशाण ही एक भटकी जमात होती, म्हणजे एका जागेवरती थांबत नव्हते, म्हणजे त्याला भटकी जमात म्हणतात. त्यांनी भारतावर आक्रमण केले. कधी? सर्वात अगोदर ग्रीक. सर्वात अगोदर कोण राहणार आहे? ग्रीक. त्याच्यानंतर काय राहणार आहे? शक. आणि शक नंतर कोण राहणार आहे? कुशाण. कुशाण हा 1 नंबर, याला 2 नंबर द्या, आणि त्याच्यानंतर कोण राहणार आहे? कुशाण राहणार आहे. यांनी भारतावर आक्रमण केले. याच्यात सर्वात प्रसिद्ध राजा जर विचारलं तर कनिष्क घ्यायचा आहे. सर्वात प्रसिद्ध कोण राहणार आहे? कनिष्क राहणार आहे. यांची राजधानी पेशावर सध्या कुठे आहे म्हटलं तर पाकिस्तानमध्ये आहे. यांची त्यावेळेस राजधानी जर विचारली तर कोणती राहणार आहे? पेशावर राहणार आहे. कुशाण जे काही राजे होते ते स्वतःला देवाचे पुत्र समजत. स्वतःला काय समजत होते? ते देवाचे पुत्र. व्यवस्थित नोट्स बनवा. फक्त चांगले चांगले पॉइंटच घेतले आहेत जे महत्वाचे किंवा जे जास्तीत जास्त आतापर्यंत क्वेश्चन रिपीट झालेले आहेत ते. सर्वात महत्वाचा म्हणा किंवा व्हेरी IMP म्हणा, हा पॉइंट घ्यायचा आहे तुम्हाला की कनिष्क जो काही राजा होता यांनी बौद्ध धर्माची 4थी परिषद काश्मीरमध्ये वैशाली एक ठिकाण दिलाय. या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे. कुठे घेतला आहे म्हटलं तर वैशाली ठिकाण घ्यायचं आहे काश्मीरमध्ये. बौद्ध धर्माची कितवी परिषद म्हटलं तर कितवी राहणार आहे? 4थी परिषद. बौद्ध धर्माच्या जे काही 6 परिषद आहे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. तिथे माहिती दिली आहे मी तुम्हाला 6 परिषदा कोणी भरवलेली आहे, वर्ष सुद्धा दिलेलं आहे. तर इथे कनिष्क याने बौद्ध धर्माची 4थी परिषद भरवलेली आहे. कुठे भरवली म्हटलं तर काश्मीरमधील जे काही वैशाली ठिकाण राहणार आहे तिथे भरवलेली आहे. समोर जाऊ. आता आपण आलो इथे जे काही भारताचे आतमधील समजून घ्या साम्राज्य करणारे किंवा राजघराणे होते त्यांच्यावर. याच्यामध्ये पहिलं तुम्हाला राजघराणं दिलं आहे सातवाहन राजघराणं. याचे संस्थापक दिलेला आहे तुम्हाला राजा सिमुक. इथे सातवाहन मध्ये स दिलेला आहे आणि सिमुक मध्ये सुद्धा काय दिलाय तुम्हाला? स दिलाय. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी थोडं सोपं जाते ते. यांच्यावर जास्तीत जास्त क्वेश्चन तुमचे राजधानीवर रिपीट होणार आहे आणि एक कशावर रिपीट होणार आहे? तुमचे संस्थापक. म्हणजे या राजघराण्याचे पहिले राजे कोण किंवा कोणी स्थापना केली म्हटलं तर हे 2 अतिमहत्वाचे क्वेश्चन राहते म्हणून समजून घ्या. म्हणून मी या दोघांना सर्वात वर घेतलेलं आहे कारण की सर्वात महत्वाचे राहील. संस्थापक राजा सिमुक सातवाहनाचे. आणि राजधानी जर म्हटलं तर प्रतिष्ठान आहे. राजधानी काय राहणार आहे? प्रतिष्ठान. मग जे काही राजघराणे राहणार आहे सातवाहन राजघराणे याच्यामध्ये कोणकोणते प्रसिद्ध राजे होऊन गेले म्हटलं तर सर्वात अगोदर सिमुक ज्यांनी स्थापना केलेली आहे. त्याच्यानंतर सातकर्णी. त्याच्यानंतर गौतमी पुत्र सातकर्णी दिलं आहे. यांनी आईचं नाव अगोदर लावलेलं आहे. त्याच्यानंतर हे आईचं नाव जर म्हटलं तर गौतमी पुत्र आहे. त्याच्यानंतर जो काही 4था राजा दिलेला आहे महत्वाचा राजा हाल, ज्यांनी गाथा सप्तसाई, तुम्ही मराठीचा जर अभ्यास केला असेल मराठी भाषेचा उगम त्याच्यामध्ये त्यांनी ग्रंथ लिहिलेला होता गाथा सप्तसाई. सर्वात जुना ग्रंथ असं मानलेलं जाते. म्हणजे सर्वात पहिला राजा सिमुक, त्याच्यानंतर सातकर्णी, गौतमी पुत्र सातकर्णी, आणि नंतर कोण राहणार आहे? हाल राहणार आहे. तर यांच्याबद्दल जी काही माहिती दिली आहे ती पाहून घ्या. मौर्य साम्राज्याचा जो काही राज झालेला आहे आता हे परकीय नाही, हे आतमध्येच राजघराणे राहणार आहे. म्हणजे मौर्य साम्राज्याच्या रासानंतर दक्षिण भारतात सातवाहन सत्तेत आले. म्हणजे दक्षिण भारतात आलेली आहे. महाराष्ट्रात प्रथमच राजव्यवस्थेचा काय झालेला आहे म्हणते प्रारंभ झाला. त्यांच्यामुळे महाराष्ट्र प्रथम जगाच्या नकाशावर आले. म्हणजे इथे महाराष्ट्राचा पहिल्यांदा जगाच्या इतिहासावर काय येत आहे? तुमचं नाव येत आहे. कारण की इथे सत्तेमध्ये कोण आलेली होती? सातवाहन राजघराणे आलेले होते. म्हणून महाराष्ट्राचं नाव इथे काय येत आहे? समोर येत आहे. त्याच्यानंतर जे काही सातवाहन राजघराणे राहणार आहे यांनी भारतावर किती वर्ष राज्य केले म्हटलं तर इथे तुम्हाला दिलेलं आहे की त्यांनी 450 वर्ष काय केलेलं आहे? राज्य केलेलं आहे. सातवाहन जे काही राजघराणे राहणार आहे त्यांनी. मग इकडे पुढे दिलेलं आहे सातवाहनचे जे काही राजे राहणार आहे ते आईचे नाव की नाही स्वतःच्या नावाच्या आधी लावत होते. इथे पण तुम्हाला दिलं आहे की गौतमी पुत्र, गौतमी तिच्या आईचं नाव, त्यांच्या आईचं नाव, इथे सातकर्णी राजाचं नाव, म्हणून ते आईचे नाव काय लावत होते? अगोदर लावत होते.
त्याच्यानंतर दिलेलं आहे तुम्हाला की सातवाहनचा जो काही राजा राहणार आहे, चौथा राजा सांगितला होता मी, राजा हाल म्हणून, यांनी गाथा सप्तसाई हा ग्रंथ लिहिलेला आहे. हा अति महत्वाचा पॉइंट म्हणा, अति महत्वाचा पॉइंट, कारण की हा मराठीतला आद्य ग्रंथ आहे. आद्य ग्रंथ म्हणजे आता असलेल्या ग्रंथापैकी सर्वात जुना ग्रंथ म्हटल्या जाते. गौतमी पुत्र जो काही राहणार आहे सातकर्णी, याने सातवाहन सत्तेचे पुनरुज्जीवन केले. म्हणजे त्यांनी जे काही समजून घ्या त्यांचे अगोदरले जे काही राज्य वगैरे लोक होते त्यांचे जुने, त्यांनी जे काही हरलेले प्रदेश वगैरे होते त्यांना काय केलेलं होतं, त्यांनी वापस मिळवलेले होते. आणि जे काही इमारती वगैरे म्हणा त्यांच्या राज्यातल्या, त्यांना काय केलं होतं, त्यांनी दुरुस्त वगैरे केलेलं होतं. म्हणून सत्तेचे पुनर्जीवन केले असं म्हटलं जाते. कोणी म्हटलं तर गौतमीपुत्र सातकर्णी यांनी. त्याच्यानंतर सातवाहन यांच्या काळात अजिंठा येथे काही लेण्या निर्माण झालेल्या आहेत. त्यांचे जे काही राजे वगैरे येणार आहेत त्यांच्या नावावर त्यांनी काय दिलेलं आहे, त्या लेण्यांना नाव वगैरे दिलेलं आहे. सातवाहन यांच्या काळात अजिंठा येथे काही लेण्या निर्माण झालेल्या आहेत, एवढी माहिती राहणार आहे सातवाहनावर. त्याच्यानंतर गुप्त राजघराणं दिलेलं आहे. याचे संस्थापक जर विचारले तर संस्थापक लक्षात ठेवा श्रीगुप्त म्हणून. संस्थापक कोण राहणार आहे, श्रीगुप्त. महत्वाची तुम्हाला संस्थापक आणि राजधानी एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. मग गुप्त जे काही राजघराणं राहणार आहे याच्यामध्ये कोणकोणते राजे येणार आहे म्हटलं तर सर्वात अगोदर पाच आहे आपल्याला श्रीगुप्त, त्याच्यानंतर चंद्रगुप्त प्रथम. आता चंद्रगुप्त मौर्य तुमचं मौर्य घराण्यामधलं, आणि इथे चंद्रगुप्त हा वेगळा राहील, कारण की हा जो काही तुम्हाला चंद्रगुप्त प्रथम दिलेला आहे याचं इसवी सन 320 दिलेला आहे. आणि आपला मौर्य राजघराण्याचा जो काही संस्थापक होता चंद्रगुप्त मौर्य, याचं इसवी सन पूर्व 350 दिलाय. म्हणजे दोन्ही वेगळे आहे, म्हणून इथे मी ते पॉइंट व्यवस्थित लिहून घेतलेला आहे की चंद्रगुप्त प्रथम गुप्त राजघराण्यातला दुसरा राजा, जो इसवी सन 320 मध्ये सत्तेवर आला. आणि चंद्रगुप्त मौर्य जर म्हटलं तर मौर्य राजघराण्याचा संस्थापक इसवी सन पूर्व 350 मध्ये, म्हणजे बराचसा त्यांच्यामध्ये फरक आहे. त्याच्यानंतर समुद्रगुप्त तुम्हाला काय करायचं आहे, तिसरा राजा गुप्त राजघराण्याचा. त्याच्यानंतर चंद्रगुप्त द्वितीय, आणि नंतर काय राहणार आहे तुमचं स्कंदगुप्त असं काय दिलेलं आहे, नंतरचा जो काही राजा राहणार आहे तो. कुशाण साम्राज्याच्या अंतानंतर म्हणजे अस्तानंतर गुप्त साम्राज्याचा उदय झाला. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नालंदा विद्यापीठाची स्थापना यांच्या काळात झालेली आहे, जे बिहारमध्ये होतं. कोणतं, नालंदा विद्यापीठ. त्याच्यानंतर कृष्ण जो काही देव राहणार आहे या देवाची पूजा यांच्या काळात चालू झाली. म्हणजे ज्या काही यांच्या स्त्रिया राहणार आहे त्या स्त्रिया यांचा नवीन देव म्हणा, म्हणजे यांच्या अगोदर कृष्ण देवाची पूजा होत नव्हती. कृष्ण या नव्या देवाची पूजा करत, कोण, यांच्या ज्या काही गुप्त राजघराण्यातील स्त्रिया राहणार आहेत त्या. त्याच्यानंतर विष्णू देवाला मानणारा जो काही भागवत धर्म राहणार आहे तो सुद्धा यांच्याच काळात उदयास आलेला आहे. विष्णू देवाला मानणारा, आणि विष्णूचे किती अवतार मानत होते ते 10 अवतार मानले गेलेले आहेत. आणि विष्णू धर्माला मानणारा जो काही भागवत धर्म राहणार आहे त्याचा उदय झालेला आहे. इथे देवाची व्यवस्थित लक्षात ठेवा, विष्णुदेव, त्याच्यानंतर नालंदा विद्यापीठ, कृष्णदेव, ह्या गोष्टी कशात राहणार आहे, गुप्त साम्राज्य. नंतर दिलाय तुम्हाला हर्षवर्धन साम्राज्य. याच्यामध्ये फक्त जे क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये वारंवार विचारलेले आहेत तेच पेपर मधले क्वेश्चन आपण इथे रिपीट जास्त केलेलं आहे. म्हणजे अतिरिक्त माहिती वगैरे नाही दिलं, त्यांच्या आईचं नाव काय, वडिलांचं नाव काय, जन्म कुठे झाला, ह्या गोष्टी क्वेश्चन रिपीट होत नाही म्हणून ते घेतलेलं नाही. राजधानी जर विचारलं, हर्षवर्धनची कनौज राजधानी राहणार आहे. आणि स्थापना कोणी केली म्हटलं तर पुष्यभूमी यांनी काय केलेलं आहे, स्थापना केलेली आहे. म्हणजे हर्षवर्धन जे काही साम्राज्य राहणार आहे त्याचा पहिला राजा कोण म्हटलं तर पुष्यभूमी असं लक्षात ठेवा. आता इथे पहिला राजा म्हटलं तरी चालेल. गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारतात सत्तेत आलेले आहे. पुष्यभूमीचा जो काही मुलगा राहणार आहे हर्षवर्धन, हा सर्वात पराक्रमी राजा होता. म्हणजे जे काही हर्षवर्धन साम्राज्य राहणार आहे त्याच्याच नावावर तयार झालेला आहे. जो काही हर्षवर्धन साम्राज्य राहणार आहे त्याच्यातील हर्षवर्धन हा पुष्यभूमीचा मुलगा होता आणि हा सर्वात पराक्रमी होता. त्यास अखेरचा महान हिंदू सम्राट असं म्हटलं जाते. जे तुम्हाला पहिल्या पेजवर मी काय दिलेलं आहे, क्वेश्चन दिलेला होता की अखेरचा महान हिंदू सम्राट कोणाला म्हटले जाते म्हणून, तर त्याचं उत्तर हे राहील
की हर्षवर्धनला अखेरचा महान हिंदू सम्राट असे म्हटले जाते. हर्षवर्धन राजाने बौद्ध धर्माचा स्वीकार तर केला होता. त्याचं वंश जर विचारलं तर तुलवा वंशाचा राजा होता. तो कोणत्या वंशाचा होता? तुलवा वंशाचा. हे तुम्ही शाळेमध्ये ऐकलंच असेल आणि चित्र वगैरे सुद्धा पाहिलं असेल. इतिहासात जो काही पुस्तक राहणार आहे त्याच्यामध्ये ह्यू एन संग हे जे काही चीनी प्रवासी राहणार आहे यांनी हर्षवर्धनच्या काळामध्येच भारताला भेट दिलेली होती. म्हणून जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की ह्यू एन संग यांनी कोणाच्या काळात भारताला भेट दिली म्हटलं तर काय उत्तर द्यायचं आहे तुम्हाला? हर्षवर्धनचं जो काही साम्राज्य राहणार आहे त्याच्या काळामध्ये. हर्षवर्धन किंवा हर्षाची जी काही नाटके राहणार आहे त्या नाटकामध्ये दिलाय प्रियदर्शनी एक नाटक, नागानंद दुसरं नाटक आणि एक काय दिलंय तुम्हाला? रत्नावली. हे 3 नाटक दिलंय की हर्षावर नाटक राहणार आहे म्हणून. ती चांगली माहिती आहे, व्यवस्थित नोट करून घ्या नोट्समध्ये. त्याच्यानंतर साम्राज्य ते तुमचं पाल साम्राज्य. पाल साम्राज्याची जर राजधानी विचारली तर मणिकपूर राहणार आहे आणि स्थापना कोणी केली म्हटलं तर गोपाल नाव दिलंय इसवी सन 750 मध्ये. आणि जो काही गोपाळ राहणार आहे यांनीच काय केलेलं होतं? ओदंतपुरी विश्वविद्यालयाची स्थापना केलेली आहे. हे जे काही समजून घ्या राजे वगैरे असेल ना तर मुलांचं शिक्षण किंवा जे काही त्यांचं साम्राज्य असेल तिथे शिक्षण चांगल्या पद्धतीने मिळावं म्हणून जास्तीत जास्त विश्वविद्यालयाची स्थापना केलेली आहे. मग इथे गोपाल यांनी कोणाची स्थापना केली म्हटलं तर ओदंतपुरी विश्वविद्यालय. आणि पाल साम्राज्याची स्थापना सुद्धा कोणी केलेली आहे? गोपालनेच. आणि राजधानी जर विचारली तर राजधानी मणिकपूर लक्षात ठेवा. नंतरचा जो काही राजा राहणार आहे धर्मपाल राजा दिलेला आहे. याने विक्रमशिला विश्वविद्यालयाची स्थापना केलेली आहे. फक्त एकच माहिती लक्षात ठेवा धर्मपाल बद्दल. देवपाल बद्दल तेवढी माहिती दिलेली नाही. महिपालचं जे काही साम्राज्य होतं जेव्हा महिपाल साम्राज्यावर आलेला होता राजा म्हणून पाल साम्राज्याच्या, तेव्हा चोल लोकांनी याच्या साम्राज्यावर काय केलेलं होतं? आक्रमण केलेलं होतं. म्हणजे महिपाल बद्दल एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला क्वेश्चन विचारला की चोल यांचं आक्रमण पाल साम्राज्यावर जेव्हा झालं तेव्हा राजा कोण होता म्हटलं तर महिपाल लक्षात ठेवा. त्याच्यानंतर रामपाल दिलेला आहे. हे शेवटचे शासक होते. त्याच्यानंतर जो काही पाल साम्राज्य झालेलं आहे त्याचा अस्त झालेला होता. आणि जे काही राजे वगैरे असेल ना इथे तुम्हाला लक्षात येत असेल की त्यांच्या प्रत्येक नावाला पाल पाल लागत होतं. पहिला धर्मपाल, देवपाल, महिपाल, त्याच्यानंतर काय राहणार आहे? रामपाल. म्हणजे पाल जिथे दिसला असेल तर तेव्हा समजून घ्यायचं की पाल साम्राज्याचा काय राहणार आहे तो राजा वगैरे होऊन गेला असेल तर. आणि विश्वविद्यालय लक्षात ठेवा ओदंतपुरी गोपाल आणि विक्रमशिला जर विचारलं कोण राहणार आहे? धर्मपाल. 8व्या शतकापासून तर 12व्या शतकापर्यंत जवळपास 400 वर्षाच्या वर बंगाल आणि बिहार हे जे काही प्रांत राहणार आहे या प्रांतामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? राज्य केलेलं आहे. बंगाल व बिहार याच्यामध्ये लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे ओदंतपुरी जे काही विश्वविद्यालय राहणार आहे तो बिहारमध्येच राहणार आहे. त्याच्यानंतर राष्ट्रकूट घराणे यांची राजधानी जर विचारली तर मान्यखेत लक्षात ठेवा, जो काही आत्ताच्या कर्नाटकमध्ये आहे. आणि संस्थापक दंतीदुर्ग आहे. संस्थापक जर राजा विचारला कोण राहणार आहे? दंतीदुर्ग. आता चालुक्यानंतर राष्ट्रकुल महाराष्ट्रात सत्तेत आलेले आहे. यांचं साम्राज्य जर विचारलं तर भारतामध्ये दक्षिण भारतामध्ये 753 पासून तर 982 पर्यंत यांचा काय होता? काळ होता भारतामध्ये. यांचे शेवटचे शासक जर विचारले तर कृष्ण तिसरा हे शेवटचे शासक राहील. त्याच्यानंतर हे मूळचे रहिवासी महाराष्ट्रातील लातूर जिल्हा जो काही राहणार आहे तिथले राहणार आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये सत्तेत आले म्हणजे महाराष्ट्रातीलच राहणार आहे. राष्ट्रकुल राजा जो काही कृष्णराज पहिला राहील. यांच्या काळात कैलास मंदिर जे काही वेरूळ येथील राहणार आहे कैलास मंदिर यांचं बांधकाम करण्यात आलेलं आहे, जो तुम्हाला पहिल्या पेजमध्ये मी क्वेश्चन दिलेला होता. त्याच्यानंतर परमार साम्राज्य आणि चालुक्य साम्राज्य यांच्या आक्रमणानंतर राष्ट्रकुल जे काही घराणे राहणार आहे, राष्ट्रकुल घराणे काय आलेले होते? संपुष्टात आलेले होते. एवढी बेसिक माहिती लक्षात ठेवा की राष्ट्रकुल घराण्यासंबंधित राहणार आहे म्हणून. त्याच्यानंतर यादव घराणे म्हणजेच देवगिरीचे, औरंगाबाद म्हणा तुम्ही, देवगिरीचे यादव जे काही राहणार आहे यांच्यावर थोडीफार. संस्थापक जर म्हटलं तर दृढ पहार, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यांची राजधानी देवगिरी, देवगिरीचा किल्ला वगैरे तुम्ही पाहिला असेल. त्यांच्या काळात चलनामध्ये जे काही नाणे होते त्याच्यामध्ये एक पन नाणे आणि एक कोणतं नाणं राहणार आहे? गदान नाणे राहणार आहे. यादव काळात बौद्ध धर्माला उतरती कळा आली. म्हणजे जे काही याच्या अगोदर बौद्ध धर्म स्वीकारणारे प्रत्येक राजे जे काही तुम्ही पाहिले असेल की बौद्ध धर्माचा स्वीकार केला, त्यांनी प्रचार केला, बौद्ध धर्म परिषद
पण इथून जे काही यादवचं काळ राहणार आहे, इथून बौद्ध धर्माचा तेवढा प्रसार वगैरे झालेला नाही तुमच्या भारतात म्हणा. इथे त्याच काळात म्हणजे यादवांच्या काळात चक्रधर स्वामी, ज्ञानेश्वर महाराज, माईंभट आणि संत नामदेव हे होऊन गेले. म्हणजे यांच्या काळात म्हणा किंवा यादवांच्या काळात म्हणा चक्रधर स्वामी, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराज, त्याच्यानंतर माईंभट आणि संत नामदेव हे जे काही संत वगैरे होते हे होऊन गेलेले आहेत यादवांच्या काळात. त्याच्यानंतर प्राचीन महाराष्ट्रातील जे काही राजघराणे होते ते सिक्वेन्सनुसार जर पाहतो म्हटलं तर सर्वात अगोदर सातवाहन घ्यायचं आहे तुम्हाला, त्याच्यानंतर वाकाटक घ्यायचं आहे, राष्ट्रकूट पाहिलं असेल आणि शिलाहार पाहिलं असेल. याच्यामध्ये ही वाकाटक वगैरे तेवढे महत्वाचे नाही, यांच्यावर जास्त क्वेश्चन झालेले नाही. शिलाहार वगैरे सातवाहन आपण व्यवस्थित क्वेश्चन घेतलेले आहे, जे काही जास्तीत जास्त रिपीट झालेले असेल, आणि राष्ट्रकूट सुद्धा काय केलेलं आहे आपण घेतलेला आहे. त्याच्यानंतर दिल्ली सल्तनत येते. दिल्ली सल्तनतवर कोणकोणत्या राजघराण्याने राज्य केले म्हटलं तर सर्वात अगोदर तुम्हाला गुलाम घराणे दिलेलं आहे. त्याच्यानंतर खलजी म्हणा किंवा खिलजी म्हणा, अलाउद्दीन खिलजी वगैरे तुम्ही ऐकलं असेल, जो तुमचं पद्मावत वगैरे चित्रपट होता त्याच्यामध्ये दाखवलेला आहे त्याचा इतिहास. त्याच्यानंतर तुघलक घराणे म्हणा, आणि त्याच्यानंतर सय्यदी घराणे, आणि सय्यदी घराण्यानंतर लोधी घराणे दिलेलं आहे. लोधी घराण्यापासून समोर जर घेतो म्हटलं तर तुमचं मुघल साम्राज्य येईल. मुघल साम्राज्य म्हणजे मुघल साम्राज्य, बाबर वगैरे, अकबर, औरंगजेब ही नंतर ही लोधी घराण्यानंतर शिवाजी महाराजांचा इतिहास. पण ही दिल्ली सल्तनतवर गुलाम घराणे सिक्वेन्स लक्षात ठेवा. जोड्या लावा वगैरे किंवा क्रमाने लावा म्हटलं तर याच्यावर क्वेश्चन होऊ शकतो जर एकदम डीप मध्ये विचारला तर. गुलाम घराणे, खलजी घराणे, तुघलक घराणे, सय्यदी, आणि नंतर काय राहणार आहे लोधी, नंतर मुघल साम्राज्य येईल. त्याच्यानंतर गुलाम घराण्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की याचं संस्थापक जर विचारलं तर कुतुबुद्दीन ऐबक महत्वाचा राहिला, कारण की याच्या काळात बऱ्याच काही गोष्टी घडलेल्या आहे. मोहम्मद घोरीचा जो काही गुलाम होता, कुतुबुद्दीन ऐबक याने गुलाम घराण्याची स्थापना केली. मोहम्मद घोरीचा जो काही गुलाम होता, गुलाम माणसाने म्हणजे तो कुतुबुद्दीन ऐबक असं नाव होतं त्याचं, त्याने गुलाम घराण्याची स्थापना केली. जो काही कुतुबुद्दीन ऐबक होते याने आग्रा येथे 5 मजली कुतुब मिनार बांधलेला आहे. म्हणजे आग्रा येथे जो काही तुम्ही कुतुब मिनार पाहत असेल तो कुतुब मिनार कुतुबुद्दीन ऐबक याने जो 5 मजली आहे तो बांधलेला आहे. तो आता जागतिक वारसा स्थळ म्हणून आहे, म्हणजे त्याला काय करायचं आहे, जागतिक वारसा स्थळ घ्यायचा आहे. जागतिक वारसा स्थळ म्हणून त्याची नोंद आहे कुतुब मिनाराची. किती मजली आहे म्हटलं तर 5 मजली, आणि बांधकाम कोणी केलं म्हटलं तर कुतुबुद्दीन ऐबक लक्षात ठेवा. जो काही नंतरचा राजघराण्यामधला नंतरचा जो काही हा होता राज्य करणारा, तो नंतर दिलाय तुम्हाला इल्तुमश. इल्तुमशच्या काळामध्ये टका म्हणा किंवा टंका म्हणा हे चांदीचं नाणं चलनामध्ये आलं होतं, आणि त्याचं वजन दिलेलं आहे तुम्हाला 172 ग्रॅम. टका तुम्ही नंतर शिवाजी महाराजांचा जो काही इतिहास राहणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पण इकडे इल्तुमशच्या काळामध्ये चांदीचं जे काही नाणं होतं टका चलनामध्ये आलेलं आहे, 172 ग्राम काय दिलाय त्यांनी वजन दिलाय. इल्तुमशची मुलगी नंतरच जी काही रजिया सुलतान आहे ही भारताची पहिली सत्ताधारी महिला बनलेली होती. आता क्वेश्चन तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने विचारू शकते की भारताची पहिली सत्ताधीश महिला कोण, रजिया सुलतान. रजिया सुलतान कोणाची मुलगी होती म्हटलं तर इल्तुमश ही राहणार आहे, आणि याच्या काळामध्ये चांदीचं नाणं टका लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर खलजी घराणे किंवा खिलजी म्हणता तुम्ही, ते घराणे राहणार आहे. संस्थापक राहील जलालुद्दीन खलजी. इथे खिलजी किंवा खलजी दोन्हीपैकी काही म्हटलं तरी चालते. संस्थापक कोण राहणार आहे, जलालुद्दीन खलजी. जलालुद्दीन खलजीचा खून करून अलाउद्दीन खलजी किंवा अलालुद्दीन खलजी हा सत्तेमध्ये आलेला होता. दक्षिण भारतावर स्वारी करणारा तो पहिला मुस्लिम होता. म्हणजे आजपर्यंत दक्षिण भारतावर मुस्लिमचे जे काही राजे होते किंवा शासक होते यांनी आक्रमण केलेले नव्हते. हे हा पहिला शासक होता की ज्याने दक्षिण भारतावर काय केलेली होती, स्वारी केलेली होती. हा अलाउद्दीन खिलजी म्हणजेच रणवीर सिंग म्हणा, जो तुमचा याच्यामधला कोणता पद्मावत चित्रपट जो काही होता, ज्याने चित्तोडवर आक्रमण केलेलं होतं पद्मावती राणीसाठी, आणि शेवटी पद्मावतीने दहन वगैरे केलेलं होतं, तोच म्हणजे तुमचा रणवीर सिंग म्हणा अलाउद्दीन खलजी. अलाउद्दीन खलजी याने चित्तोडवर आक्रमण केले. कशावर केलेले होते, चित्तोडवर आक्रमण केलेले होते. त्याने दारूबंदी घातलेली होती. त्याच्यानंतर त्याचे जे काही राज्य राहणार आहे, जे काही साम्राज्य राहील, त्या पूर्ण साम्राज्यामध्ये गुप्तहेर नेमलेले होते, आणि जमिनीवर कर लावलेला होता. हे कर वगैरे तर सगळेच राजे लावत होते, एवढं काही विशेष नाही. गुप्तहेर सुद्धा राहत होते, पण दारूबंदी घातलेली होती, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. अलाउद्दीन खलजीच्या दरबारात
अमीर खुसरो याच्यावर क्वेश्चन बऱ्याचदा विचारलेले आहे, IMP घ्या याला, की अलाउद्दीन खलजी जो काही होता याच्या दरबारामध्ये अमीर खुसरो हा एक कवी होऊन गेला, ज्याचं टोपण नाव होतं किंवा त्याला म्हणत होते की हा भारताचा पोपट आहे म्हणून. हा कवी होऊन गेला. याने सिताराचा शोध लावला. सितार म्हणजे एक वाद्य आहे जे तुम्ही संगीत जे काही वापरता किंवा संगीताच्या वेळेस तो वाद्य वाजवला जातो. सितार याने त्याचा शोध लावलेला आहे. आणि अमीर खुसरो हा जो काही कवी होता हा कोणाच्या राजघराण्यात होऊन गेला, तर अलाउद्दीन खलजीच्या दरबारात होऊन गेला, असं लक्षात ठेवा. तुम्ही चित्रपट पाहिला असेल तर त्याच्यामध्ये दाखवले जाते अमीर खुसरो म्हणून, तो जो गाणं म्हणते विदेशी, तो राहणार आहे अमीर खुसरो. भारताचा पोपट म्हटलं जाते त्याला, आणि सिताराचा शोध लागलेला. ह्या 2-3 गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुघलक घराणं दिलं आहे तुम्हाला. याचे संस्थापक जर विचारले तर गियासुद्दीन तुघलक दिलेला आहे. याने काय केलं आहे, सर्वप्रथम जर विचारलं याच्यानंतर गियासुद्दीन तुघलक हे संस्थापक लक्षात ठेवा, पण त्यांच्या काळात विशेष काही अशा घटना घडलेल्या नाही. नंतर तुम्हाला फिरोजशाह तुघलक दिलेला आहे. फिरोजशाह तुघलक. फिरोजशाह तुघलकाने काय केलेलं होतं, जे काही हिंदू लोक यात्रेवर जात होते त्या हिंदू लोकांना सर्वांना जिजिया कर लागलेला होता. आता तो जिजिया कर वगैरे पर्सेंटेज मध्ये सांगता येत नाही, कारण की ज्या लोकांचं जेवढं उत्पन्न होतं त्या उत्पन्नानुसार ते कर लावलं जात होतं, म्हणजे उत्पन्नानुसार, असं लक्षात ठेवा. उत्पन्नानुसार कर लावले जात होते, म्हणजे पर्सेंटेज वगैरे सांगता येत नाही. याच्यामध्ये जे काही स्त्रिया होते, लहान मूल होते, लहान मूल, आणि जे काही अपंग लोक होते, अपंग, यांना जिजिया कर नव्हता. फक्त तुम्ही असं म्हणू शकता की जे काही यंग लोक होते किंवा जवान लोक होते त्यांनाच जिजिया कर लावले जात होते, आणि ते सुद्धा त्यांची जी काही इन्कम वगैरे असेल, उत्पन्न असेल, त्याच्यानुसारच लावला जात होता. फिरोजशाह तुघलक याने फिरोजाबाद हे शहर उभारलेलं आहे. फिरोजशाह तुघलक यांनी कोणतं शहर उभारलेलं आहे, फिरोजाबाद हे शहर उभारलेलं आहे. हे फिरोजशाह तुघलकाबद्दल एकच गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा की त्यांनी जिजिया कर लावलेला होता. आणि जे काही मुस्लिम लोक होते ना, मुस्लिम लोकांवर कोणत्याच लोकांवर हा जिजिया कर लागलेला नव्हता. ते कुठेही गेले तरी त्यांच्यावर कर लागलेला नसेल. पुरुष म्हणा किंवा स्त्री म्हणा, त्यांच्यावर जिजिया कर नव्हता, फक्त हिंदू लोकांवरच होता. त्याच्यानंतर लोधी घराणे म्हणा, लोधी घराण्याचे संस्थापक बहलोल लोधी लक्षात ठेवा. इसवी सन 1451. ह्या गोष्टी तुम्हाला संस्थापक आणि मी जे काही त्यांची राजधानी वगैरे म्हणत आहे सर्वात वर दिलेला आहे, सर्व महत्वाचे आहे म्हणून वर देत आहे, व्यवस्थित नोट करून घ्या. हे भारतातील पहिले अफगाण म्हणजे जे काही पठाण लोक राहते त्यांनी लोधी घराण्याची स्थापना केलेली आहे असं समजून घ्या. संस्थापक बहलोल लोधी, भारतात राज्य करणारे पहिले पठाण म्हणा. सिकंदर लोधीने जी काही भारताची राजधानी दिल्ली होती, दिल्लीवरून कुठे नेली त्यांनी, आग्रा. दिल्लीवरून कुठे घेऊन गेली म्हटलं तर कुठे म्हणणार आहे तुम्ही, आग्रा. आग्रा शहराचा निर्माण करता, म्हणजे जर समजून घ्या तुम्ही राजधानी जर तिथे नेत असेल तर ते शहर डेव्हलप होणारच आहे, म्हणून ते काय राहणार आहे, आग्रा शहराचा जो काही निर्माण करता ते सिकंदर लोधीला म्हटले जाते. यांच्यामध्ये लोधी घराण्यामध्ये 1526 मध्ये तुम्हाला पानिपतचं युद्ध माहित असेल की 1526 मध्ये पानिपतचं युद्ध झालेलं आहे हरियाणा या ठिकाणी. म्हणजे पानिपत ठिकाण कुठे आहे म्हटलं तर हरियाणा लक्षात ठेवा. कोणाकोणामध्ये झालं म्हटलं तर बाबर आणि इब्राहिम लोधी या दोघांमध्ये पानिपतचं पहिलं युद्ध झालेलं आहे. पहिलं युद्ध 1526, दुसरं 1556, आणि तिसरं युद्ध 1761. आता याच्यामध्ये काय झालं, जे काही पानिपतचं युद्ध झालं होतं बाबर आणि इब्राहिम लोधीमध्ये, याच्यामध्ये लोधी हरलेला होता. पहिले पानिपतचे युद्ध झाले, यात लोधी मारला गेला, आणि इथून बाबर म्हणा पहिला राजा जो मुघल साम्राज्याचा होता, इथे मुघल सत्तेची काय झाली होती, स्थापना झालेली होती. मग इथून तुमचा जो काही इतिहास राहणार आहे तो आता मुघलांचा इतिहास राहील आणि शिवाजी महाराजांचा इतिहास राहणार आहे. म्हणजे इथे तुमचे जे काही राजघराणे म्हणा तुम्ही महत्वाचे, जे काही राजे वगैरे, जे काही तुम्ही समजून घ्या भारतावर आक्रमण करणारे विदेशी किंवा परकीय लोक वगैरे म्हणा, यांचा जो काही बेसिक इतिहास आहे किंवा जे काही क्वेश्चन वारंवार रिपीट होत राहतात ती सगळी आपण इथे पाहिलेली आहे. महत्वाचा व्हिडिओ आहे. जो काही वेळ लागत असेल याच्यामध्ये 2-3 व्हिडिओचे भाग बनवा तुम्ही. 2-3 भागामध्ये व्हिडिओ पहा. 10-10 मिनिटं, 30 मिनिटाचा व्हिडिओ असेल तर 3 भाग करा वाटल्यास, कारण की हा विषय असा आहे की याच्यामध्ये एकदम बोर होऊन जाते विद्यार्थी, म्हणून याची 2-3 पार्ट बनवा.
पण व्यवस्थित माहिती आहे, एकदम तुम्हाला समजून घ्या, एक्झाममध्ये कामी येणार आहे त्या पद्धतीने नोट्स वगैरे बनवा. आणि जो काही तुमचा समोरचा व्हिडिओ राहणार आहे तो तुमचा मुघल साम्राज्य आणि शिवाजी महाराजांचा इतिहास याच्यामध्ये घेऊ आपण. सर्वच्या सर्व IMP क्वेश्चन घेऊ. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर काय करायचं आहे, तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. जय हिंद.